जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड जंगलातील चिरेखान क्षेत्रात एका 3 वर्षीय बालिकेचा मृतदेह आढळून आलाय। याबाबत स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर आज पोलिसांनी जंगलातून जमिनीत पुरलेल्या बालिकेचा मृतदेह बाहेर काढून अधिक तपास सुरू केला आहे। मळेवाड चिरेखान क्षेत्रातील जंगलात जवळपास 15 दिवसांपूर्वी एका 3 वर्षीय बालिकेस पुरून ठेवण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली। त्यानुसार आज सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी घटनास्थळी येऊन बालिकेचा मृतदेह बाहेर काढला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिरेखाणीवर छत्तीसगड येथील कुटुंबीय कामास होते। जवळपास 15 दिवसांपूर्वी खाणीवर एक अपघात घडला होता। त्यात 3 वर्षीय बालिका मृत पावली होती। याची वाच्यता करण्यात आली नाही, मात्र तो मृतदेह जमिनीत पुरून टाकण्यात आला। याबाबत स्थानिक नागरिकांनी खान क्षेत्रात संशयास्पद घटना घडली असल्याची माहिती दिली। त्यानुसार आज पोलिसांनी बालिकेचा मृतदेह बाहेर काढून तो शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथे नेण्यात आला। सावंतवाडी सीआर नंबर 161/24 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे फेटलचा, आणि त्याप्रमाणे बॉडी ज्या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली होती त्या गोपनीय माहितीप्रमाणे आलो त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि पुढची प्रक्रिया ही चालू आहे। पुढची कायदेशीर सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि त्यावर जास्त माहिती मिळाल्यानंतर आपल्याला नक्की सांगण्यात येईल। बॉडी पोस्टमॉर्टमसाठी नेलेली आहे, ज्या ठिकाणी उपलब्ध असेल आता पीएससी मधून ज्या ठिकाणी तज्ञ असेल त्या ठिकाणी त्यांच्या प्रोसिजर प्रमाणे करण्यात येईल। साधारणतः एक 15 दिवस झाले असते। डिटेल माहिती मिळाल्यानंतर आपल्याला सांगण्यात येईल। निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते। निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करताय राहण्याची चिंता। देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध। संपर्क 917511 0202 942114 5424 8600 730700। मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।